महिलाओं में सर्वाइकल कैंसर के बढ़ते प्रमाण को रोकने के लिए एचपीवी टीकाकरण मुहिम के अंतर्गत चंद्रपुर शहर के पात्र लड़कियों को चंद्रपुर महानगर पालिका की ओर से मुफ्त एचपीवी टीका लगाया जा रहा है। इस मुहिम को चंद्रपुर मनपा क्षेत्र के साथ शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र द्वारा शुरू किया गया है। तो आइए सुनते हैं इस मुहिम के संबंध में मनपा के आरोग्य अधिकारी डॉक्टर नैना उत्तरवार ने क्या जानकारी दी। महिलाओं में सर्वाइकल कैंसर के बढ़ते प्रमाण को रोकने के लिए राष्ट्रीय ह्यूमन पैपिलोमा वायरस एचपीवी टीकाकरण मुहिम के अंतर्गत चंद्रपुर शहर के पात्र 2756 लड़कियों को चंद्रपुर महानगर पालिका के आरोग्य विभाग की ओर से मुफ्त एचपीवी टीकाकरण मुहिम चलाई जा रही है। तो आइए सुनते इस मुहिम के संबंध में चंद्रपुर महानगर पालिका के वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर नैना उत्तरवार ने विस्तार पूर्वक क्या जानकारी दी। राज्य शासन आणि केंद्र शासनातर्फे पूर्ण देशभरात एचपीव्ही वॅक्सिन हे लसीकरण मोहीम सुरू करण्यात आलेला आहे। आपल्या महाराष्ट्र राज्यात 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त आपण एचपीव्ही वॅक्सिनेशन मोहीम चालू केलेली आहे। एचपीव्ही म्हणजे ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस, जो कॅन्सर, सर्वाइकल कॅन्सर किंवा गर्भाशय मुखाचा जो कॅन्सर आहे त्यापासून बचाव करतो। आज कॅन्सर विरोधी किंवा कॅन्सरसाठी हा एकमेव कॅन्सर आहे ज्याच्यावर लस निर्माण झालेली आहे आणि त्यापासून आपला बचाव होऊ शकतो। आज जगात दुसरं मुख्य कारण आहे की जे कॅन्सर सर्व्हिक्समुळे महिलांची मृत्यू होत आहे। तर यापासून बचाव करण्यासाठी सरकारने 14 वर्ष ज्यांचे कंप्लीट झाले आणि ज्यांना 15 वर्ष कंप्लीट व्हायचे आहे अशी 14 ते 15 वर्ष वयोगटातील मुलींना ही लस मोफत दिल्या जात आहे। आपल्या महानगरपालिकेच्या सर्व शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रात ही लस उपलब्ध आहे आणि मुख्यत्वे ही लस गार्डासिल क्वाड्रिव्हॅलंट ही नावाची लस आहे, जी प्रायव्हेटमध्ये बऱ्याच वर्षापासून ही लस घेत होते लोक आणि ही बरीच कॉस्टली आहे, म्हणजे जवळपास 3 ते 4 हजार रुपये याची किंमत आहे। पण आज आपल्या केंद्रातून ही मोफत दिल्या जात आहे। याचे कुठलेही लॉंग टर्म कॉम्प्लिकेशन्स किंवा साइड इफेक्ट्स नाही आहेत। जे एखाद्या लसीचे किरकोळ दुष्परिणाम असतात, जे दुखणे किंवा ताप येणे किंवा त्याच फक्त बाबी आहेत, पण याचा तोटेपेक्षा फायदे लक्षात घेऊन प्रत्येकाला आव्हान आहे त्या वयोगटातील मुलींना की त्यांनी ही लस घ्यावी, जेणेकरून त्यांना त्यांच्या सर्वाइकल कैंसर पासून स्वतःचा बचाव होऊ शकतो। वहीं इस संबंध में कुछ लड़कियों ने भी अपनी प्रतिक्रिया में उनके उम्र के सभी लड़कियों से इस टीके को लेने का आह्वान करते हुए अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। सखी पांडुरंग दोरखंडे आहे, मी चांदवली स्कूलमध्ये शिकते। मी 14 वर्षाची आहे। मी एचपीव्ही ही वॅक्सिन घ्यायला आली आहे आणि मी घेतली। याचा काही साइड इफेक्ट नाही आहे आणि हे गर्भाशयाच्या कॅन्सरसाठी हेल्प करते आणि मी हे विनंती करते की तुम्ही पण येऊन घ्या आणि थँक्यू। आहे मी श्री महर्षी विद्या मंदिर चंद्रपूर यांची विद्यार्थिनी आहे। मी 14 वर्षाची आहे। मी आरोग्य केंद्र क्रमांक नंबर 2 रामनगर इथे वॅक्सिन घ्यायला आलेली आहे। याचे काही साईड इफेक्ट नाही आहे। माझी विनंती आहे की सगळ्यांनी इथे यावे आणि वॅक्सिनेशन करावे। धन्यवाद। सर्वांना, माझे नाव स्वप्रफुल्ल करवाडे। मी चांदा पब्लिक स्कूल इथली विद्यार्थिनी आहे। मी 14 वर्षाची आहे। मी इथे आरोग्य केंद्र 2 रामनगर चंद्रपूर इथे एचपीव्ही वॅक्सिन घेतली आहे। ही वॅक्सिनची काहीच दुष्परिणाम नाही आहे। इथला स्टाफ खूप कम्फर्टेबल आहे आणि मी सर्व मुलींना विनंती करते की मी वॅक्सिन घेतले, तुम्ही पण वॅक्सिन घ्या। धन्यवाद। CTV के लिए बहोर यारकर की रिपोर्ट।